नमस्कार, मी श्रुती राहुल. 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. राज्यसभेच्या 6व्या जागेवरून पुन्हा भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेत. भाजपनं तिसरा उमेदवार दिल्यानं राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार झालेत. तर घोडे बाजारासाठीच भाजपनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. पण 6व्या जागेसाठी अपक्ष आमदारांवरून घोडे बाजाराची दाट शक्यता आहे. पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट. आमचे 3 त्यांचे 3 त्यांनी एक आपला उमेदवार परत घेतला पाहिजे तर घोडे बाजाराचा काही प्रश्न सुटत नाही. घोडे बाजार करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. जसं तुमचं लक्ष असतं केंद्राकडून तसं महाराष्ट्रात सुद्धा लक्ष आहे आमच्या गृह खात्याचे. भाजपनं राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी तिसरा उमेदवार दिला आणि निवडणुकीत भलताच ट्विस्ट आणला. धनंजय महाडिकांच्या अर्जानं आता घोडेबाजार होणार हे निश्चित मानलं जाते. महाविकास आघाडी आणि भाजपकडील सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या 6 जागांपैकी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य सहज निवडून जाऊ शकतो, तर भाजपचे 2 सदस्य आरामात निवडून जाऊ शकतात. म्हणजे 6व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार लढत आहे. आणि राज्यसभेच्या 6व्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिकच निवडून येणार असा दावा देवेंद्र फडणवीसांचा आहे. घोडे बाजार रोखायचा असेल तर फडणवीसांनी महाविकास आघाडी समोर फॉर्म्युला सादर केलाय. एकूण 6 जागांपैकी भाजपचे 3 आणि महाविकास आघाडीचे 3 सदस्य मैदानामध्ये ठेवा. त्यामुळे शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, म्हणजे घोडे बाजार होणारच नाही असं फडणवीस म्हणतात. आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. आमचे 3 लोक निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आमचे 3 त्यांचे 3 त्यांनी एक आपला उमेदवार परत घेतला पाहिजे तर घोडे बाजाराचा काही प्रश्न सुटत नाही. पण जरी त्यांनी ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडे बाजार करणार नाही. आमचे 3ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत. आमचे 3ही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत. आमचे 3ही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की सत्सद विवेक बुद्धीने देखील काही लोक आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील. ज्यांना स्वतःचा उमेदवार टाकायचाच होता, घोडे बाजार करायचाच आहे, पण त्यासाठी संभाजी छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. आमचा उमेदवार उतरवलेला आहे संजय पवार आणि मला पूर्ण खात्री आहे, मुख्यमंत्र्यांना खात्री आहे, जेवढी मतं हवी आहेत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. 2 उमेदवार शिवसेनेचे जिंकतील. महाविकास आघाडीचे अजून 2 उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तेही विजयी होतील. महाविकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी. राज्यसभेच्या 6 जागांसाठी कोणते 7 उमेदवार रिंगणात आहेत तेही पाहूया. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांनी उमेदवारी अर्ज भरलाय. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी आणि भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी अर्ज दाखल केलाय. महाविकास आघाडीचा दावा आहे की त्यांच्याकडे अपक्षांसह 169 आमदार आहेत आणि तिघे निवडून गेल्यावर महाविकास आघाडीकडे 43 आमदार राहतात. मात्र नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल की नाही यावरून शंका उपस्थित केली जाते. समजा त्यांना मतदान करता आलं नाही तर 2 आमदार कमी झाल्यावर महाविकास आघाडीकडील शिल्लक मतांचा आकडा 41 वर येईल आणि विजयासाठी 42 आमदारांची गरज आहे. हे झालं महाविकास आघाडीचं. आता भाजपचं पाहूयात. भाजपचा दावा आहे की अपक्षांसह त्यांचं संख्याबळ 113 आहे. दोघे निवडून गेल्यावर भाजपकडे 29 मतं राहतात. त्यामुळेच घोडे बाजार होईल हे स्पष्ट आहे. पण राज्यसभेच्या या निवडणुकीत पक्षांकडून व्हीप देखील जारी होईल आणि मतदानावेळी प्रत्येक पक्षाचा प्रतोद असेल. त्या प्रतोदला कोणाला मत दिलं हे दाखवलं जाईल. मग आता प्रश्न हा आहे की घोडे बाजार होईल कसा? तर त्याचं उत्तर आहे अपक्ष आमदार. कारण त्यांची मतं कुणालाही पाहण्याचा अधिकार नाही आणि फडणवीस तर स्पष्टपणे म्हणतायत
की सदसद विवेक बुद्धीनं काही आमदार आम्हालाच मतदान करतील। आता अपक्ष आमदार किती आहेत ते पाहूया, कारण अपक्षांच्या जोरावरच राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप आणि सेनेत लढत आहे। अपक्ष आमदारांची संख्या आहे 13। या 13 पैकी 7 अपक्ष आमदार भाजप सोबत असल्याचा दावा आहे आणि 6 अपक्ष आमदार महाविकास आघाडी सरकार सोबत आहेत। पण सर्व 13 अपक्ष काही फुटणार नाहीत, कारण त्यापैकी 2 जण म्हणजे शंकरराव गडाख आणि राजेंद्र येड्रावकर तर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री आहेतच। त्यातच मनसे, MIM, राष्ट्रीय समाज पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष काय करतो हेही महत्त्वाचं आहे। त्यामुळे संजय राऊतांनी अपक्ष आमदारांना थेट इशारा दिलाय। घोडे बाजारावर गृह खात्याची नजर आहे असा दमच राऊतांनी भरला। घोडे बाजार करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, जसं तुमचं लक्ष असतं केंद्राकडून, तसं महाराष्ट्रात सुद्धा लक्ष आहे आमच्या गृह खात्याचं आणि मुख्यमंत्री। निवडणूक झाली तर स्वागत आहे, नाही झाली तर डबल स्वागत आहे। तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये असले तरी त्यांच्या मतदानाच्या अधिकारासाठी कोर्टात धाव घेऊ असं प्रफुल्ल पटेल म्हणतायत। महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार हमखास निवडून घेतील। तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे सध्या आपण जर बघतो तुरुंगात आहेत, तर त्यांच्या मतदानावर काही स्ट्रॅटेजी आखली आहे? नाही, ते दोन्ही जे मतदान आहे तुरुंगात जरी असले पण त्याची प्रक्रिया आहे, कारवाई करू शकतात। न्यायिक प्रक्रियामध्ये कोर्टाला अर्ज करून त्यांना मतदान करण्यासाठी इथे येण्याची परवानगी अधिकृतरीत्या मिळू शकते आणि त्याची आम्ही कारवाई करणार आहोत। इकडे राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपच्या पियुष गोयल यांनी शिवसेनेला बदला घेण्याचा इशारा दिलाय। शिवसेनेनं जो विश्वासघात केला त्याचं उत्तर या निवडणुकीतून मिळेल असं पियुष गोयल म्हणतायत। माननीय देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र में इतनी अच्छी सरकार 5 साल जो चलाई, उसको आज भी महाराष्ट्र की जनता याद करती है। और जो विश्वासघात शिवसेना ने किया, हमारे बलबूते पे जो आमदार चुन के लाए, लेकिन हमारी युति के साथ जो विश्वासघात किया, उसका फिर एक बार जवाब देने का मौका इस राज्यसभा के चुनाव में आएगा। पिछली बार भी हमारे 3 सांसद बने थे, 6 में से 3 भाजपा के थे, इस बार भी 3 जीत के आएंगे। ये हमेशा जो लोग दिल्ली में बैठे हैं वो हमेशा महाराष्ट्र के साथ बदली की भावना से ही काम करते हैं। या वापस एक बार दिखाएं, आप ये चुनाव इसलिए लड़ रहे हैं कि आप महाराष्ट्र से बदला लेना चाहते हैं। ये जो आपका स्टेटमेंट है पीयूष गोयल जी का, राज्य की जनता ने और हमारे सभी विधायक ध्यान से सुन रहे हैं। राज्यसभेच्या या निवडणुकीत एक बाब मात्र स्पष्ट होईल, महाविकास आघाडी सोबत जे अपक्ष आहेत ते नाराज आहेत का? कारण महाविकास आघाडीतच खदखद आहे आणि योग्य वेळी काही आमदार आमच्या सोबत येतील असं वारंवार फडणवीस म्हणत होते। त्यामुळे जर धनंजय महाडिकांच्या रूपानं भाजपनं 3री जागा जिंकली तर भाजपचा तो मोठा विजय असेल आणि महाविकास आघाडीत एकी नाही हे देखील स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।